माझ्याकडून सगळं काढून घेतलं. माझे आई बाबा माझ्याशी नीट बोलत नाहीयेत. तुळजाई माझ्यावर रागवले. माझे मित्र माझ्याकडे संशयाच्या नजरेने बघतायत. आता माझ्या इथे असण्याचा काय अर्थ आहे? हे सगळे नाहीयेत, मग तुला इथे राहायचं नाहीये का? नाही, मी सुद्धा निघून जाणार इथून. मग मी तुझं काम सोप्प करते. म्हणजे आता काय करणार आहेस तू? अखेर माझी योजना यशस्वी झाली. जगदंबा माझ्या पूर्णपणे तावडीत सापडली. दिती माता, हे जे काही घडतंय हे अविश्वसनीय आहे, अकल्पित आहे. तुळजा अखेर आमची पत्नी होणार. दिती माता, कोणताही रिपू हे साध्य करू शकेल, तुळजेला आमच्या समोर उभी करू शकेल, यावर आमचा विश्वास नव्हता. आताही हे जे घडतंय हे सत्य आहे की हा आमचा आभास आहे? आभास नाही, वास्तव आहे महिषा, आणि अत्यंत सुखद वास्तव. आम्ही तुला आधीच समजावून सांगत होतो, नको ती कोडी सोडवण्यामध्ये वेळ व्यर्थ घालवू नकोस. आम्ही निर्माण केलेले रिपुरूपी शस्त्र अत्यंत प्रभावशाली आहेत, आणि आता तुझ्या विजयासाठी तेच उपयोगी ठरणार आहेत. असुर नरेश, पण यावेळी सर्व सिद्धता आम्ही केली होती. दीपूची प्रत्येक ती खेळी आमच्या मार्गदर्शनाखाली होती, हे विसरू नये. आणि हो, मनोरमाला तिकडे पाठवणं, रिपूच्या प्रत्येक गोष्टींवरती, प्रत्येक हालचालींवरती पाळत ठेवणं, आणि त्यानुसार पुढची चाल आखणं, हे सर्व आम्ही स्वतः केले. अर्थात सम्राज्ञी, या सगळ्याचं मोठं श्रेय आपलं आहे, आणि आम्ही ते अत्यंत मोकळ्या मनाने मान्य करतो आहोत. आपली युक्ती आणि त्या दासीची कृती यामुळेच हे साध्य झालंय. पण सम्राज्ञी, आपली ती अत्यंत आवडती अशी दासी मनोरमा आहे कुठे? आम्हाला तिला एक विशेष पारितोषिक द्यायचंय. शुंभा, काय झालं? अगं महिषा, काय विचारतोय? सांग ना, कुठे आहे मनोरमा? दैत्यमाता ती आम्हाला सोडून गेली आहे. सोडून गेली? एवढा मोठा विजयामध्ये सहभाग घेतल्यानंतर आता असं का? वेळोवेळी तुम्ही फक्त माझ्यावर राग दाखवला. मी 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 खूप दुखावली गेली आहे सम्राज्ञी. आता मला इथं नाही राहायचं. ते आम्हाला ठाऊक नाही दैत्यमाता, पण तिच्या कामगिरीवरती आम्ही प्रसन्न झालो, आणि म्हणून आम्ही तिला वर मागण्यास सांगितला. पण तिने इथून जाण्याची मागणी केली, आणि ती गेली. पण ती इथून जाण्याचं कारण अद्याप आम्हाला समजलेलं नाहीये.
असं दैत्यमाता, अजून बरीच कामं बाकी आहेत. शिवाय हा सोहळा थाटामाटात व्हायला हवा. येतो आम्ही. आज्ञा साहेब. तिचं स्वागत करायला हवं. आमची सवत येणार आहे ना. जगदंबा कुठे गेली असेल हो? अजून बी आलेली नाही. मला बी तेच कळत नाहीये, पण गेली असेल कुठेतरी. आजकाल आपलं थोडीच ऐकते ती. अहो असं काय बोलताय? लहान पोरगी आहे ती. झाली असेल चूक तिच्याकडून. आपण जास्त अपेक्षा तर करत नाही आहे ना तिच्याकडनं. म्हणजे बघा ना, तिनं गावासाठी आपल्यासाठी जगावेगळ्या गोष्टी केल्यात, चमत्कार केलेत, कारण देवी आईचा आशीर्वाद होता तिच्या पाठीशी. पण ती लहान पोरगी आहे हो. तुमचा भाऊ एवढा मोठा आहे, त्या जाऊबाई एवढ्या मोठ्या आहे, तरी बी त्या अशा मत्सरानं वागू शकतात. आपल्याशी भांडण करून पार घराची वाटणी करू शकतात. आणि जगदंबा एवढीशी वागली तर तिला दोष कसा द्यावा सांगा बरं. अगं पण जगदंबानं तुम्हाला दरीत ढकलायचा प्रयत्न केला होता गंगाई. हो, पण तिनंच पुन्हा तिला वाचवायसाठी जीवाचं रान बी केलं होतं ना वा. आपण असा तिचा राग कराय न ग. आपली पोरगी आहे ती. काका, जगदंबा आहे का हो घरात? नाही रे बाळा, उलट आम्हीच तिला दिवसभरापासून शोधतोय. तुमच्यासोबत नाही आहे ती? नाही ना. उमाशी जे काही वागली त्यानंतर लपून बसली असेल कुठतरी. काका, त्या दिवशी तुम्ही रागात होतात म्हणून मी तुम्हाला काय सांगू शकलो नाही, पण आता सांगतो. जगदंबाने उमाला ढकललंच नव्हतं. म्हणजे उलट जगदंबानेच तिला वाचवलं. पण उमा तर म्हणत होती का जगदंबानं तिला दरीत ढकललं म्हणून. नाही काका, मी स्वतः बघितलंय तर उमा जगदंबाचा हात धरून स्वतः झटापट करत होती. पण मग उमा असं का म्हणाली असेल? आम्हाला नाही माहित. आम्हाला पण तिनं तसंच सांगितलं. पण जगदंबानं तिला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकला. उमावर कोणत्याही प्रकारे इजा करावी असं जगदंबाच्या मनात असूच शकत नाही. गंगाई, काय म्हणतायत हे? काय अर्थ समजायचा याचा? सदू, अरे बाळ, तू जगदंबाला कुठं पाहिलंस का? जगदंबा ना काल रात्री उमा बरोबर काहीतरी बोलत होती ती. मी झोपायला गेलो त्यानंतरचं बोलणं नाही कळालं मला, पण नंतर उमा झोपायला आलेली बघितली मी. जगदंबा काय दिसली नाही हो. मी नंतर थोड्या वेळ जागा होतो, पण जगदंबा आलीच नाही. म्हणजे जगदंबा रात्रीपासूनच घरात नाही? कुठं गेली असेल?
राजाभाऊ, आमच्या जगदंबाला पाहिलं कुठं तुम्ही? नाही हो जनक बाबा, सकाळपासून नाही बघितलं. हाय राजा. दादा, आमच्या जगदंबाला पाहिलं कुठं? ताई, आमची जगदंबा दिसली कुठं? नाही हो. असुर नरेश यांचा विजय असो. असुर नरेश मी यशस्वी झाले. जगदंबेला अखेर मी इथे घेऊन आले. ती पेटी उघडा लवकर. तुळजाचा अंश असणारी ती जगदंबा दिसते कशी हे प्रत्यक्ष पाहायचंय आम्हाला. आम्ही आतुर आहोत. उघडा. काय करता आहात? उघडा. ही पेटी माझ्याशिवाय कोणीच उघडू शकत नाही. तुळजाने मला ही पेटी भेट जरी दिली तरी ती स्वतःच यात बंदिस्त होईल याची कल्पनाही तिला नसावी. थांब. जगदंबा जर या पेटीमध्ये असेल तर ती बाहेर पडल्यानंतर सुटण्याचा प्रयत्न करेल. आणि कदाचित ती सुटल्यानंतर तिच्या शक्तीचा प्रयोग आपल्यावरही करू शकते. हे अभिमंत्रित पाश आहेत. अगदी मोठ्या मोठ्या शक्तींनाही नियंत्रित करू शकतात. आता उघडा ती पेटी. माझ्या 5 रिपुनं तू पराभूत केलं, पण या आमच्या 6व्या रिपुने तुझ्यावर मात केली. आणि आज तू अशी आमच्या समोर उभी आहेस
जगदंबा. कुठे गेली असेल ही पोरगी? अशी न सांगता कुठे गेली असेल? दादा तू? होय. अरे जनका, काय बी काळजी करू नकोस. सापडेल तुझी लेख. ती कुठे बी हरवणार नाही. तिच्या काळजीला जीव कासावीस होतोय माझा. अरे जनका, रडू नकोस. ती सापडेल म्हटलं ना ओम्या. दादा, मी तिच्याशी लई वाईट वागलो रे. नाही ते बोललो तिला, तिच्यावर आरोप केले, तिच्याशी बोललो बी नाही. काय वाटलं असेल तिच्या जीवाला? माझ्यामुळेच ती रागावून निघून गेली असणार. बघ तू आता कुठे शोधू तिला? आता परिस्थितीच अशी होती, तिला तू बी काय करणार? हे बघ, आपली जगदंबा धीट आहे, मनानं खंबीर आहे, शूर आहे, धाडसी आहे. तिला काय बी होणार नाही. तू आपल्या माणसांच्या बाबतीत जरा जास्तच हळवा होतीस. अगदी लहानपणापासून. तुला आठवत, तू लहान असताना तू पाळल्याला एक पक्षी बी असा कुठे दिसेन असा झाला होता. तेव्हा बी तू असाच हळवा झाला होतास. पण तो आला ना परत, कारण तू त्याच्यावर मनापासून माया लावली होतीस. आणि जगदंबावर तर तू त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं माया लावलीस. आता तू तिच्यावर रागवलास तर तुझं प्रेम तिच्यावर किती आहे हे तिला बी ठाव आहे. काळजी करू नकोस, येईल ती परत. खरंच ना दादा, ती येईल ना परत? अरे होय, तुझी लेख तुझ्यापासून कुणी बी हिरावून घेऊ शकत नाही. अगदी म्या बी. दादा, जनका, पण आता जगदंबाला शोधाय पाहिजे. कुठं शोधू आता तिला? एक जागा आहे, ती नक्की तिथं असेल. कुठली जागा? चल दाखवतो. चल चल. ही आहे जगदंबा. काय ग, तुला आणि तुझी स्वामिनी असणाऱ्या तुळजाला काय वाटलं होतं? छोटे मोठे चमत्कार दाखवले, शक्ती प्रदर्शन केलं म्हणून आम्हाला पराभूत करू शकाल? या असुर नरेश महिषासुराला स्वतःच्या सामर्थ्यावर आणि पराक्रमाच्या बळावर त्रैलोक्यावर अधिराज्य प्रस्थापित केलंय आम्ही. कुठल्याही चमत्काराच्या बळावर नाही. आणि त्यासाठी आम्हा सगळ्यांना तुझा अभिमान आहे महिषा. तुला सहज चिरडून टाकू असं वाटलं होतं, त्यासाठी रिपू पाठवले होते. पण तू आणि तुझ्या स्वामिनीने तुळजाने कपट केलं, डावपेच केलेत, आम्हाला झुलवत ठेवलं तितका काळ. पण अखेर काय झालं? आम्ही तुझे सगळे डावपेच उधळून लावले आणि आज आमच्या समोर उभी आहेस तू हतबल. आणि आता तुझी ती स्वामिनी तुळजा, ती आमची हृदय स्वामिनी होईल. आम्ही विवाह करणार आहोत तिच्याशी. तिथी माता, पुढचे विधी त्वरेने करा. आम्हाला आमच्या समोर लवकरात लवकर तुळजा हवी आहे, ही जगदंबा नाही.
बघ, शेवटी तू आमच्या समोर आलीसच. आता तुझ्या आधाराने आम्ही तुळजाला इथे आणणार. तुझ्याच रूपात तुळजा इथे प्रकट होणार.